सो आजचं जे एक पेशंट आहे त्यांना घशाचा कॅन्सर होता, स्वरनलिकेचा किंवा स्वरयंत्राचा कॅन्सर. तर त्यासाठी आपण त्यांचं ऑपरेशन करतोय. जनरली स्वरयंत्राच्या कॅन्सरला ऑपरेशनची गरज पडत नाही, कारण आजकालच्या जमान्यात स्वरयंत्राचे कॅन्सर हे केमोथेरपी आणि रेडिएशन देऊनच पूर्ण बरे होतात. पण ह्या पर्टिक्युलर पेशंटच्या बाबतीत बाहेर त्यांचं आमच्याकडे येण्या अगोदर केमो रेडिएशनची ट्रीटमेंट पूर्ण झाली होती. बट अनफॉर्च्युनेटली किमो रेडिएशन देऊन सुद्धा त्यांचा कॅन्सर पूर्णपणे गेला नाही किंवा बरा झाला नाही. तर त्यासाठी म्हणून त्यांच्या काही इन्व्हेस्टिगेशन्स केल्या गेल्या. त्यात पेट स्कॅन, एंडोस्कोपी या सगळ्या गोष्टी केल्या गेल्या. पेशंटला श्वास घ्यायला त्रास सुरू झाला, पेशंटला अन्न गिळता येईना, कॅन्सर वाढतच चालला होता. सुदैवाने कॅन्सर शरीरात दुसरीकडे कुठे पसरलेला नव्हता. कॅन्सर दुसरीकडे पसरलेला नसल्यामुळे आणि ऑलरेडी एकदा किमो रेडिएशनची ट्रीटमेंट झालेली होती, त्यासाठी मग शेवटचा पर्याय म्हणून आपण एक ऑपरेशन प्लॅन केलं आहे. हे एक सुप्रा मेजर ऑपरेशन आहे. यात पेशंटचा स्वरयंत्र आणि कॅन्सरने त्या स्वरयंत्राच्या पलीकडे जाऊन अन्ननलिका सुद्धा ग्रासली होती, म्हणून पेशंटची सर्वायकल इसोफेगस म्हणजे की घशाच्या आसपासचा भाग, त्याला म्हणतात टोटल लॅरिंगोफॅरिंगेक्टॉमी विथ सर्वायकल इसोफेजेक्टॉमी, असं एक सर्जरी आपण प्लॅन केलं. आणि गॅस्ट्रिक पुलअप म्हणजे आपण पेशंटचं स्वरयंत्र काढणार आहोत, आपण पेशंटची अन्ननलिका काढणार आहोत आणि पेशंटला एक परमनंट स्टोमा राहील आणि जेवणाची सोय व्हावी म्हणून पेशंटच्या पोटाच्याच भागाची एक ट्यूब बनवून आपण एक नवीन अन्ननलिका पेशंटला करून देणार आहोत. ह्या ऑपरेशन नंतर एक स्वरयंत्राची पेटीचं एक प्रोस्थेसिस असतं, तसं सुद्धा बसवता येतं आणि त्याच्यानंतर पेशंट कम्युनिकेट करू शकतो. अगदी नॉर्मल बोलणं होऊ शकत नाही, पण पेशंट बोलू शकतो किंवा पेशंटचे आवाज येऊ शकतात किंवा पेशंटला बोलता येतं. सो मेनली ह्या ऑपरेशन मध्ये आपण पेशंटला अन्न नीट जावं, कॅन्सर पूर्ण निघावा, अन्न नीट जावं व श्वास घ्यायला त्रास होऊ नये फ्युचरमध्ये, म्हणून हे सर्जरी करतोय. आणि पेशंटचं प्रोग्नोसिस अतिशय चांगलं आहे. सुदैवाने कॅन्सर कुठेच जास्त पसरलेलं नाही. पेशंटचं ऑपरेशन पूर्ण झालेलं आहे. अन्ननलिकेचा भाग, स्वरयंत्राची पेटी अशा दोन्ही गोष्टी काढलेल्या आहेत आणि पूर्ण आजार आपण काढू शकलोय. आणि आता पोटाचा म्हणजे हे बघा, तर हा पूर्ण कॅन्सर होता आतमध्ये. ते पूर्ण जे गाठी दिसत आहेत हे सगळं अल्सर आहे, कॅन्सर आहे. ही श्वासाची पेटी आहे आणि हा भाग मागची ही श्वासाची पेटी आहे, समोरचं म्हणजे ट्रेकिया किंवा श्वास नलिका आणि ही अन्ननलिका. आणि हा आजार असा दोघांमध्ये ग्रासलेला किंवा दोघांमध्ये वाढलेला असा आजार. हे आपण सक्सेसफुली हे ऑपरेशन केलेलं आहे आणि पूर्ण आजार काढलेला आहे. आणि पेशंटला आता जेवणाची सोय म्हणून जठराचा पार्ट वर आणून आपण तो तिकडे त्यांना जेवणाची सोय करून देणार आहोत.